नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं होतं की ताई तू पार्सल कुठून मागवते, काय मागवते, कसं मागवते. तर हे तर नाही सांगू शकत, पण पार्सल जे आलेले आहे तर कुठलं कुठलं मटेरियल मी मागवते ते मात्र नक्की तुम्हाला दाखवू शकते. तर ते पुढं दाखवलेलंच आहे. तर बघा, आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे जी बॅच चालू आहे तर तिचा आज लास्ट डेच होता. परंतु काय होतं ना, म्हणजे एक ताई नव्हत्या, तर मग मी त्यांना थोडंसं बेसिक शिकवलं आणि लास्ट डे म्हटलं आता नंतर घेऊयात. कारण लास्ट डे जो असतो त्याच्यामध्ये सगळं मी माहिती देते. आपल्या कशाप्रकारे बिझनेस करायचा वगैरे हे लास्ट डेला माहिती देते. तर मग त्यांना मी सांगितलं की सोमवारी किंवा मंगळवारी घेऊयात. कारण संडेला तर सुट्टी असते क्लासला. तर मग मी त्यांना फक्त आता एक लास्ट नथ राहिली होती तेवढी शिकवली आणि त्या ज्या ताई होत्या त्यांना व्हिडिओ पाठवेल अशा पद्धतीने. मग त्यांना एडी स्टोनची नथ शिकवली आणि खूप छान नथी बनवल्यात स्टुडंटनी. खूप सुंदर सुंदर जी काय ज्वेलरी शिकवते ना त्या खूप छान बनवतात. तर हे बघा, तुम्हालासुद्धा दिसत असेल आणि रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला म्हणजे तुम्ही बघत असाल, मी व्हिडिओ टाकते फोटो स्टुडंटनी बनवलेले. तर खूप छान बनवतात, स्टुडंट्ससुद्धा मन लावून करतात. आणि मग त्यानंतर क्लास संपल्यानंतर मग मी हे पार्सल 2 आले होते वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलवले होते. कारण एकाच ठिकाणाहून कसं कुठे कुठल्या सामानाची क्वालिटी चांगली असते, कुठे खराब असते. मग जिथे चांगली असेल तिथनंच मी हे मटेरियल मागवते. आता एका ठिकाणाहून मी मागवलं होतं तर आपली जी वायर आहे गेज वायर, तर ती थोडी व्हाईट कलरमध्ये आली होती. म्हणजे आयरनची वगैरे अशी असेल कदाचित आतमधनं. तर आपल्याला तशी नको आहे, आपल्याला आतमधनं कॉपरची हवी आहे. कॉपरची जेव्हा आपण गेज वायर घेतो ना, तर मग ते काय होतं, ती लवकर वाकते. आपण राउंडरने जेव्हा वाकायला जातो तेव्हा ती पटकन वाकते आणि त्यानंतर आपण जे काही वर्क करतो ना ते सुद्धा, आणि त्याचा कलरसुद्धा लवकर जात नाही. म्हणजे चांगली असते, चांगल्या क्वालिटीची असते ती. तर तशा प्रकारेच आपल्याला वायर यूज करायची असते. एकदम असा व्हाईट कलर किंवा जाण्यासारखा लगेच दिसतो त्या वायरचा. मग मी नंतर तिथनं ती वायर मागवलीच नाही परत, दुसरीकडं जिथे क्वालिटी चांगली आहे ना तिथनं मागवली. तर अशा प्रकारे पहिलं पार्सल खोलत आहे. तर या पार्सलमध्ये मी आपल्या स्टुडंट आता अगोदर तर भरपूर मटेरियल जे आहे ते शिल्लक होतं. परंतु तरीसुद्धा वेळेवर जर ॲडमिशन झाले तर पटपट मग मटेरियल नसल्यावरती मग पंचाईत होते. तर त्यामुळे परत मी राउंडर वगैरे बरंचसं काय मागवलं आहे. काळ्या पोथी वगैरे मागवलेल्या आहे. तर अशा प्रकारे हे खोलून ठेवलं. खूप म्हणजे पॅकिंग खूप छान देतात. आता मी जिथनं पण मागवते ना तर पॅकिंग वगैरे खूप छान असतं, व्यवस्थित पॅकिंग देतात. तरीसुद्धा काय झालं आहे ना, एका याच्यामध्ये जे पॅकेट होते ना सगळे फुटले होते. तर असं पार्सल लांबनं येतात तर त्याच्यामुळे ते होऊ शकतं. तसं काही आपण त्यांनाही हे करू शकत नाही. काही खराब वगैरे नाही आहेत. फक्त पॅकेट जे आहे ते फुटलेले आलेले आहेत. बाकी काहीच नाही. छान आहे सगळं मटेरियल, एक A1 क्वालिटीचं आहे. तर तुम्हाला तर पुढे दिसणारच आहे. तर अशा प्रकारे आणि मी जिथनं मला चांगलं मटेरियल भेटेल ना तिथनं मागवते. असं नाही की एकाच ठिकाणाहून, जिथे मला आवडतं. जे काही वेगवेगळे एडी स्टोन म्हणा किंवा वेगवेगळे डिझाईन वगैरे जे काय असेल ते वेगवेगळे जिथे मला व्यवस्थित रेटमध्ये मिळेल तिथनं मी मागवते. आणि चांगली क्वालिटी असेल तरच मागवते. तर बघा इथे हे सगळं मटेरियल याच्यामध्ये सगळे राउंडर आहे. राउंडर, कटर, नोज प्लायर. आता कटर भरपूर होते माझ्याकडे अगोदरसुद्धा, तर मग याच्यामध्ये कटर जे आहे ते थोडे कमी आहे पीस, आणि राउंडर आणि नोज प्लायर जो आहे ते जास्त आहे. तर अशा प्रकारे, आणि हे सुद्धा खूप छान आहेत. असेच मी हेच मागवते, सुट्टे पॅकेटवाले नाही मागवत. कारण याचं जे कटर आहे ना, याने कुठलीही तार तुम्ही 18 गेज कट करा, कुठलीही कट करा, खूप छान कटर आहे. आणि आपण जे पॅकिंगचं कटर घेतो ना, भले ते महाग जातं आपल्याला थोडं, पण ते कटर चांगलं नसतं. कारण त्याने वायरसुद्धा कट होत नाही आणि लवकर ते खराब होतं. त्याच्यामुळे हेच कटर चांगलं असतं. त्यानंतर बघा, बांगड्यांचे बेस अगोदरचे सुद्धा शिल्लक होते, पण तरीसुद्धा असावेत आपल्याकडे शिल्लक म्हणून मी ठेवलेले आहे. कारण कुणी पण केव्हाही मटेरियलसुद्धा मागवतं, फक्त मटेरियल त्यांना पाहिजे असेल तर. मग त्यासाठी मी अजून बेस मागवले. आणि अशा प्रकारे इथे राऊंडमध्ये मोराचे आहे, मिनार आहे, गोल आहे, ड्रॉप आहे,
अशा प्रकारे भरपूर सारे पॅकेट मागवलेले आहे आणि क्रिस्टलच्या रेड कलरच्या माळा मागवलेल्या आहे. तर अगोदर होत्या, परंतु तरीसुद्धा एक्स्ट्राच्या असाव्यात म्हणून हे सगळं मटेरियल थोडं थोडं एक्स्ट्राचं ठेवते मी. कारण कोणी केव्हाही मी देत नाही, आपले जे क्लास आहेत ना त्यांनाच मटेरियल प्रोव्हाइड करते. पण तरीसुद्धा कोणाला जर नाही, त्यांच्या जवळपास नाही भेटलं तर मग त्यांनाच पाठवते. नाहीतर इतरांना ज्यांच्या जवळपास भेटतं त्यांना नाही पाठवत. फक्त ज्यांना खरंच मिळत नाही आहे मटेरियल, पण काहीतरी करायचं आहे किंवा कुठेतरी क्लास केलेला आहे पण त्यांना मटेरियल मिळत नाही आहे, मग त्यांनासुद्धा मी प्रोव्हाइड करते. तर हे बघा सगळे अशा प्रकारे हे सुटले होते. काही पॅकिंग तसेच होते, पण काही खूप सारे असे खाली पडले होते कमळाचे वगैरे. कमळाचे सुद्धा खूप छान पिंकवाले कमळ यावेळेस मागवले. रेड पण आहे, पण पिंकवाले मागवले. आता आपण पिंकच्याच बुगड्या बघूयात या नेक्स्ट बॅचला. नंतर इकडे सुद्धा मी रेड कलरचेच क्रिस्टल मागवले, काळ्या पोथी मागवल्या. काळ्या पोथी भरपूर मागवल्यात यावेळेस. दोन्ही पण याच्यामध्ये एक एक डझन काळी पोत मागवलेली आहे. त्यानंतर हे बघा, ही रॅपिंग वायर वगैरे, हे चंद्रकोर वगैरे सगळं मटेरियल छान आहे, मस्त आलेलं आहे. चेक करते मी. हे पेंडेंट आहेत. बऱ्याच मैत्रिणींनी घेतलेत माझ्याकडे, जे होते ते बऱ्याच मैत्रिणींनी घेतले. मग मी नंतर परत मागवलेत. कारण कुणाला जर हवे असेल असे रेडीमेड तर मग ते सुद्धा आपल्याकडे असतात. आणि अशा प्रकारे सगळे भरपूर साऱ्या प्रकारचे पेंडेंट मी मागवलेले आहे. जवळजवळ एक 10-15 डिझाईन आहे पेंडेंटमध्ये. आणि थोडेच मागवते, जास्त नाही मागवत. कारण तेवढं सेल करायलासुद्धा आपल्यालासुद्धा वेळ पाहिजे. कारण आपल्याला इथे क्लास घ्यायचं, त्यांची किट पॅक करायची वगैरे. पण हे जे रेडीमेड आहे ना त्यांनासुद्धा खूप मागणी आहे, परंतु आपल्याला तेवढं वेळ नाही आहे. त्याचं व्हिडिओ बनवणं किंवा एखाद्या लाईव्हमध्ये जरी दाखवलं तरी मैत्रिणी घेतात. तर पण तसं जमत नाही आहे. जमलंच तर मी एखादा लाईव्ह नक्की करणार आहे याच्या. तर चला मग, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन हाईपचं ऑप्शन आलेलं आहे, हाईपसुद्धा नक्की करा चॅनलला. चला मग परत भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद.